उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल। राऊतांच्या निवासस्थानी कौटुंबिक भेट असल्याची माहिती। सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा। तर ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी माणसाची हिंदू अस्मितेची ओळख, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। निवडणूक आयोग म्हणजे सेंदूर फासलेला धोंड्या, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। यांना पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नसल्याचंही ठणकावलं। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, त्यांची संपूर्ण मुलाखत विरोधाभासाने भरलेली। केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरे ब्रँड बाळासाहेबांच्या नावाने होता, तर खरा शकुनी मामा मातोश्रीवर बसलाय। उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीवर नितेश राणेंची खोचक टीका। आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी। मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा। मीरा रोड मधील खळखट्याक नंतर राज ठाकरेंचा मुजोर अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा। तो दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। मुंबईच्या समुद्रात बुडून बुडून मारू, राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। राज ठाकरेंचे व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवली असा मिश्किल टोला लगावला। हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकमधील संबंधित पंचतारांकित हॉटेलची 3 रूम तपास यंत्रणांकडून सील। हनी ट्रॅप प्रकरणी चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये तळ ठोकून। बच्चू कडू येत्या 24 जुलैला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार। कर्जमाफीची घोषणा न होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा। नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर आता राज्य शासनाचं नियंत्रण। एकूण 13 केंद्रांवर समितीची स्थापना। कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। आणि सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। मतकुणकीत शेतकऱ्यांनी 3ऱ्या दिवशीही शक्तीपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद।